चला पूर्ण मुद्रा, पुन्हा पूर्ण मुद्रा. पूर्ण मुद्रा स्थितीमध्ये आपण हा प्राणायाम करतो म्हणून याला महत् प्राणायाम म्हणतात. राजयोग प्राणायाममध्ये याला महत् प्राणायाम म्हणतात. चला पोट आतमध्ये गेलं पाहिजे, श्वास बाहेर पडला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. थांबून जा. सावकाश श्वास भरत मागे जा कमरेतून. 3 सेकंदामध्ये श्वास भरत पुढं यायचं. 15 सेकंद श्वासाला रोकायचं. नाभीवरती खेचायची. एनस म्हणजे संडासची जागा वरती खेचायची. हनुवटी छातीला टच करायची. याला म्हणतात त्रिबंध. 15 सेकंद श्वास रोखून ठेवतात 3 बंधामध्ये. याला म्हणतात महाबंध. असे बंधाचे 4 प्रकार आहेत. पहिले तुम्ही त्रिबंध केला, नंतर महाबंध केला, 15 सेकंद श्वास रोखून सोडल्यानंतर रिलॅक्स झाले. अशा पद्धतीने याला म्हणतात त्रिबंध. म्हणून या प्राणायामचं नाव काय आहे? महत् प्राणायाम राजयोगमध्ये. इतर ठिकाणी कपालभाती केलं जातं तर ते वेगळ्या पद्धतीने केलं जातं, त्याला कपालभाती म्हणतात. पण आपण राजयोगमध्ये याला महत् प्राणायाम का म्हणतो की महत् म्हणजे मोठा. गणितात तुम्ही बघितलं महत्तम अवयव, लघुत्तम अवयव, लसावी मासावीमध्ये, बरोबर आहे की नाही? त्या पद्धतीने महत्तम म्हणजे संस्कृत शब्द आहे मोठा. प्राणायामचा राजा असलेला हा प्राणायाम आहे. हा प्राणायामचा राजा आहे म्हणून याला खूप महत्त्व दिलं जातं. चला आता आपण पुन्हा एकदा करूया.